पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेतील 4186 घरांची सोडत दोनदा तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडली, पण या सोडतीला अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। अनामत रकमेसह 1.5 लाखांहून अधिक अर्ज शनिवारपर्यंत प्राप्त झालेले आहेत। एका घरामागे 36 अर्ज दाखल झाले असून हा प्रतिसाद अंतिम मुदतीपर्यंत आणखी वाढेल अशी शक्यता आहे। दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवा आता विषारी बनत चालली आहे। शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेला आहे। हा निर्देशांक गंभीर श्रेणीमध्ये गेल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची चिन्ह असून प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे। मुंबई विद्यापीठाने LLBच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या आहेत। या परीक्षा डिसेंबरच्या मध्यावर घेतल्या जातात। विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षा अचानक 1.5 महिने पुढे ढकलल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालये संभ्रमात पडली आहेत। पटसंख्येच्या आधारे संच मान्यता करण्याचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर आता राज्यातील जवळपास 18,000 माध्यमिक इयत्तांचे वर्ग बिनशिक्षकी होण्याची शक्यता आहे। संच मान्यतेच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्गाकरता किमान 20 विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली असून राज्यातील जवळपास 18,000 शाळांमध्ये या वर्गांमधील विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी आहे। आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाकरता घेण्यात येणारी BHMCT ही प्रवेश परीक्षा BCA, BBA, BMS, BBM या अभ्यासक्रमांकरता घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसोबत एकत्रित घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या अभ्यासक्रमांकरता होणाऱ्या 2 CET परीक्षांऐवजी एकच परीक्षा आता होणार आहे। राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता प्रवेश मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यास प्रवेश नियामक प्राधिकरणाने 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। काही महाविद्यालयांना हे प्रस्ताव सादर करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने ही अतिरिक्त सवलत देण्यात आल्याचं प्राधिकरणाने सांगितलं। मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्याकरता मुंबई अग्निशमन दलाकडून आता तब्बल 104 मीटर किंवा त्याहून अधिक उंची गाठू शकेल अशी 2 नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्सची खरेदी केली जाणार आहे। यामध्ये टर्नटेबल लॅडर आणि उच्च क्षमतेचे वॉटर पंप असणार असून ते इमारतीच्या 34व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत। केंद्रीय गृह मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाने नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये देशातील प्रमुख आणि लहान नागरी विमानतळांवर अँटी ड्रोन सिस्टम तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भविष्यात उद्भवू शकणारी कोणतीही युद्धसदृश्य परिस्थिती आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार अनेक मोठ्या धार्मिक, आर्थिक, धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत आहे। या अधिवेशनामध्ये सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार आहे। यात अणुऊर्जा विधेयक असेल, मार्केट कोर्ट बिल असेल, विमा कायदा सुधारणा विधेयक असेल अशी सादर केली जातील। देशातील अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारपासून भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई यांच्यानंतर ते आज या पदाचा कार्यभार सांभाळतील। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे। राज्याच्या गृह विभागाने त्याकरता 7 ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली आहेत। राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख सदानंद दाते यांचं नाव यात प्रामुख्याने घेतलं जात आहे। सुषमा अंधारे आणि नरेश म्हस्के यांची दिल्लीमध्ये भेट झाल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी केली होती। याला अंधारे यांनी उत्तर दिलं। नरेश म्हस्केंसोबत अचानकच भेट झाली, सामंतांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला असं अंधारे म्हणाले। उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील याचा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून जनतेला अनेक आश्वासनं दिली जातात। मनसर नगर पंचायतीचा नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या, मग बघा मनसरमध्ये कसा विकास निधीचा पूर येतो असं आश्वासन राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसरच्या जनतेला दिलं।
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावीत ही कार्यकर्त्यांची आणि आमची मानसिकता आहे। याबाबत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी खासदार अमोल कोल्हे हे आम्हाला भेटले होते। पुढे असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याचा आमचा विचार असल्याचं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे। कराड नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासह 16 उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला। नगरपालिका ठेकेदारी मुक्त करण्याकरता काँग्रेस पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी म्हटलंय। खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला हिशोब द्यायला आम्ही बसलोय असं विधान केलं चंद्रशेखर बावनकुळेंनी। बावनकुळेंच्या या वक्तव्यावरून निवडणूक आयोगावर किती दबाव आहे हे लक्षात येतं अशी टीका केली एकनाथ खडसेंनी। भुसावळ इथल्या जामनेर रोड परिसरामध्ये एकनाथ खडसेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जोमानं काम करा असं खडसेंनी सांगितलं। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचा स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून आला। नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत असताना सुद्धा पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे। राज्यात सध्या 16,51,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याची माहिती समोर येते। कृषी विभागाने ही माहिती दिली। यंदा जवळपास 4 लाख हेक्टरचं अंतर अद्याप भरून न निघाल्याचं चित्र आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातील अनधिकृत बांधकामावर जलसंपदा विभागाने कारवाई सुरू केली आहे। आपटी आणि धामणदारा या परिसरातील बंगल्यांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान बंगला मालकांनी थेट कारवाईला विरोध केल्यानं अधिकारी कर्मचारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये मोठी झटापट झाली। त्यामुळे धरण परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरता आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये वाहतुकीचं व्यवस्थापन करण्याकरता MSRDCनं नाशिक परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला होता। मात्र आता हा प्रकल्प MSRDC ऐवजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्गी लावणार आहे। 66.15 किलोमीटरच्या नाशिक परिक्रमा मार्गाच्या आखणीसही मान्यता दिली गेलेली आहे। अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिक संतापले। युवासेनेच्या वतीनं गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगम इथं मेघा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला। मवियाचे नेते आज पुन्हा निवडणूक आयुक्तांची घेणार भेट। मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीतील हरकती नोंदवणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर। त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका। येणारी निवडणूक मराठी माणसांकरता शेवटची निवडणूक, गाफेल राहू नका, रात्र वैर्याची आहे। राज ठाकरेंचं मुंबईकर मराठी माणसाला आवाहन। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडलं। युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप। उदय सामंत भाजपमध्ये जातील आणि उपमुख्यमंत्री होतील। त्यांनी शपथविधीला मला बोलवावं ही विनंती। सुषमा अंधारेंचा उदय सामंतांना टोला, तर अंधारेंच्या टीकेवर बोलणार नाही सामंतांचं उत्तर। विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केली। शहाजी बापू पाटलांचा गंभीर आरोप। मी लढणारी औलाद आहे म्हणत दिला इशारा। सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून द्या। मनसरमध्ये विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही। दिलीप वळसे पाटलांचं प्रचारादरम्यान जनतेला आवाहन। ऐन लग्न मंडपात स्मृती मंथनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका। सध्या प्रकृती स्थिर, विवाह सोहळा मात्र पुढे ढकलला।